पण ते लग्न आपण जेव्हा केलं बघ तेव्हा नवीन नवीन तू चिकन बनवायचीस. नेहमी तेच बोलतात मग ते विषय येते मग बोलणारच ना. थोडा स्पायसी आठवणी येते आठवणी. तर हे बघा स्नेहाने आता झाकण काढलेलं आहे. वाह किती सुंदर असं चिकन झालेलं आहे. तर फायनली आता आम्ही जेवायला घेतो. बघते आता बघा लिचू. तुम्ही बघू शकताय सर्व मसाले सर्व बॅग मध्ये भरून घेतलेले आहेत बघा. नमस्कार सर्वांना. तर आता आम्ही चाललो बँकमध्ये आमचा थोडा काम आहे. हो तर त्यासाठी चाललोत आणि आज आपला मसाला आउट ऑफ स्टॉक म्हणजे कालच आउट ऑफ स्टॉक झालेला आहे. तर उद्या नवीन मसाला तयार होणार आहे. आज आहे मंगळवार, उद्याचा वार असणार बुधवार. ही व्हिडिओ तुम्ही बुधवारी बघणार. तर उद्या आपला स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला एकदम फ्रेश मसाला तुम्हाला मिळणार. पण 2025च्या एंडिंग वाला मसाला म्हणजे जे तुम्ही जर आता घेणार तर तुम्हाला एक 31 पर्यंत तुमची पार्टी होऊन जाईल आणि मग नेक्स्ट इयर म्हणजे आपला नवीन मसाला मग नवीन वर्षात रेडी होणार. आणि आता काल म्हणजे 10 किलो मसाला राहिला होता तो सर्वांचे आता आम्ही पॅक केलेले आहेत. आणि आता कसं बँकमध्ये चाललो. बँकमध्ये आमचं थोडं काम आहे. मग तिथून लगेच आपले जे मसाले आहेत ना ज्याने केलेत ते 10 किलो मसाले त्यांची कुरिअर करून टाकूया. तर बघूया आता बँकमधनं गेल्यावरती तुला पार्लरला पण जायचं आहे, मला पण जायचं आहे, सलून मध्ये जायचं आहे. तर ही सर्व कामं झाली ना. आणि हा फाईल नाही आली ठीक आहे आपण उद्या जाऊया सारूचा चष्मा बघायला. तर ही सर्व कामं झाली ना का मग नंतर आम्ही ठरवू काय करायचंय. आणि आज मसाले पण रात्री भाजायचे आहेत आपल्याला. आज खूप सारं काम आहे. तर आता ते झालं की मग आपण बघू. पहिले हे सगळं करून येऊया मग आपण संध्याकाळचं बघूया. हो चालेल चला बँक मध्ये जाऊया. तर सर्वांचे मसाले कुरिअर केलेले आहेत आणि स्नेहा पार्लर मध्ये गेली तर तिला घ्यायला आलोय. सानू जेवायला काय आज प्लॅन? तुम्ही बोला सानू आणि तुम्ही बोलाल ते बनवणार. चिकन खाणार चिकन पुलाव. बनवू सानूचं ठीक आहे. सानू बनवणार. अरे पण आज आपल्याला मसाला बनवायचा आहे. तिला बनवू द्या ना मी तिला इन्ग्रेडियंट देईन तिला बनवू. हा तोंडाला काय लागलं इथं? लिपस्टिक निघला लिपस्टिक असेल वाईट काहीतरी लागलेलं. पावडर असेल. चालेल चला. तर आता आम्ही घरी आहोत आणि आल्या ऑर्डर घेत होतो बिझनेस नंबर ऑन करून. कारण बिझनेस नंबर खूप वेळा आपला बंदच दिवसात ना. जेव्हा टाइम मिळतो तेव्हा ऑन करतो आणि ऑर्डर घेतोय. स्नेहा मसाला उद्या नवीन तयार होणार आहे आणि आज 15 किलो मसाला बुक झालाय. तुम्हाला रजिस्टर दाखवलं असतं पण कॉन्टॅक्ट नंबर आहेत सर्वांचे. तर 15 किलो मसाला वगैरे कंटिन्यू येत आहेत. आता आपण असा कुठलाही ब्लॉग आता रिसेंट शेअर नाही केला जिथे की मसाला प्रमोट झालाय. परवा केलेला आपण नाही केलं ना. जसं सांगितलंच नाहीये की काहीतरी रेसिपी. आपण तलोजाला फ्लॅट बघायला गेलो तो व्हिडिओ टाकला. मग त्यानंतर एपीएमसी मार्केटचा टाकला. अच्छा हा मला आता आठवलं. चंपारण मटन ते एक व्हिडिओ टाकला. त्याच्यानंतर रेसिपी नाही दाखवली ना. असं की आपली रेसिपी मध्ये नाही गेलाय ब्लॉग. आणि परत काल आज आपण व्हिडिओ टाकला तो कोणता एपीएमसी मार्केटचा. मी काय बोलते ते आपण एपीएमसी मार्केट मधनं फ्रुट्स काय ड्रायफ्रुट्स घेतलेले जे काही फायद्याचेच नव्हते. आपण व्हिडिओ मध्ये बोललो होतो. आहेत का ते? दाखवते तुम्हाला थांबा. विचार करा एवढे महाग आम्ही घेतलेले ड्रायफ्रुट्स ते तसेच आहेत. तरी पण मी कधीतरी जबरदस्ती करून खाल्ले ना थोडेफार. हा हे बघा हेझलनट तुम्हाला दाखवते. हेझलनट मी तुम्हाला सांगितलं शेंगदाणे सारखा खराब झाल्यावरती वास मारते. लुक बघा ना हे बघा किती खराब झालाय. आणि याच्यामध्ये मॅकेडेमिया किती महाग असतात माहितीये ना. ही चावी भेटते याच्यावरती फोडायला. आणि ते आता जे दाखवते हे दाखवते फ्रीज मध्ये ठेवलेत का? हे बघा हे मॅकेडेमिया बघा किती भारी आहेत. आता बघा आम्हाला पहिले माहितच नव्हतं मॅकेडेमिया कसे दिसतात. जेव्हा आपण जे सेलरला बोलवलं आम्हाला मॅकेडेमिया पाहिजे त्यांनी हे वाले दिलेले आपल्यासाठी नवीन होता. आणि हे रिअल वाले. आता हे फोडून पण दाखव ना. हे पण रिअल वाले आहेत पण कसं असतं माहितीये का मार्केटमध्ये ना अशी लोक आहेत ना का तुम्हाला एक्सपायर झालेले पण देतात. आणि ते पण आपल्याला कितीतरी आपण त्यांचे 2 ते 3 वर्षापासून कस्टमर त्यांनी आपल्याला फसवलेला आहे. अजून आपण त्यांचे व्हिडिओ बनवतच नाही. एवढा खराब आपण जेव्हा आमच्या सोबत एक्सपिरियन्स घडला तेव्हा आम्हाला कळाला
काय नाही आपल्याला फसवतात. आता यांच्याकडून आणि केलं ना best. एवढे महाग तरी विचार करा ते तसेच पडलेले होते. अरे म्हणजे खायची इच्छाच नव्हती. असं वाटत का खराब शेंगदाणा कसा लागतो तसा लागत असं होता. एक-एक खाऊन आहे ना, हे बघा वास मारते ना. हा, हे बघा ना, तुम्हीच बघा. आम्ही हे तुम्हाला का दाखवतो माहितीये का, नाही तर तुम्हाला वाटेल का व्हिडिओ मध्ये आम्ही खोटं बोललो. हा कालच बोललो हेझलनट याच्यातून असं 2-2-3 खाल्ले पण ते एवढे खराब झाले की खायच्या लायकीचे पण नाही. हे बघा आणि हे वाले बघा किती फ्रेश आहेत माहितीये का. एक तुम्हाला फोडून दाखवेल स्नेहा की आता सुरी घे. चावी आपल्याकडनं गेली वाटते दादाच्या याच्यामध्ये एक्स्ट्रा गेली. हे बघा किती फ्रेश. हा आता याला खाणार ना असं एकदम क्रिस्पी असा क्रंची साऊंड आहे ना बघा. हा मग बिस्किट सारखं आहे. आणि हे ड्रायफ्रुटची आता आपण रिसेंटली आपण हे बघा किती इझिली असं आतमध्ये बघा शेंगदाणा खराब झाल्यावरती कसं दिसते बघा. हा तसं दिसतंय. सेम. आणि हे रिसेंटली आपण व्हिडिओ टाकलेले आहे म्हणजे कालच अपलोड केलेले आहे ना. ह्या ब्लॉगच्या नंतरचा ब्लॉग बघा तुम्हाला तिथे हे तुम्हाला भेटतील होलसेल मध्ये ड्रायफ्रुट्स. बघा किती टेस्टी आहे खाताना ते हे. हा बरोबर एकदम असा क्रंची. हा मस्त. अजून तो एक. तर फायनली आम्ही तुम्हाला दाखवले बघा आमच्या जवळ होते. आता ते फेकणारच डायरेक्ट. मग ते काय करणार यूज करून. आणि आज बघा रेसिपी साठी चिकन आणलेले आहे आम्ही. चिकन मी माझ्या हाताचं चहा पण ठेवलेला मी स्नेहासाठी सानू ये आणि माझ्यासाठी. चावी असली ना का इझिली हे होतंय. आता बघा हे चाबी देतात ते लोक. असं एकदम हे करायचं त्याला. पप्पानी काढला बरं हे घे, खाऊन बघ. खाऊन. सानूने ऑलरेडी खाल्ला अर्धा. बघ कसं कर. आम्ही ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे मागचा ब्लॉग बघा तिथे तुम्हाला हे ड्रायफ्रुट्स इम्पॉर्टंट ड्रायफ्रुट्स मिळतील. तर आता चहा घेतो आम्ही इथे. स्नेहानी चहा सोबत डोसा. सानू मला नको. सानू तू काय अप्पे खाते. टीव्ही बघत बघत खाणार अप्पे आणि लढवणार मम्मी पप्पा सोबत गप्पे. का तर आता फायनली आमचा चहा पिऊन वगैरे झालेला आहे. म्हणजे चहा पिऊन खूप टाइम झाला. थोडासा असंच बोलणं चालू होता आमचा. तर आता जेवण बनवायला घेते स्नेहा. काय चपाती करणार चिकन सोबत. पीठ मळून ठेवलं की सेट होईल ना. हो बरोबर. मग नंतर आपलं जेवण वगैरे झाल्यावरती मग मसाले बनवायला घ्यायला लागतील ना. सगळं क्लीन करून मग घेईन ना. ओके चालेल. तर हे बघा स्नेहा आता चिकन बनवायला घेते. कढाई मधलं तेल गरम झाल्यावरती अख्खे मसाले टाकलेले आहेत. स्टार फुल, मोठी इलायची आणि दालचिनी आणि दगड फुल टाकलेलं आहे म्हणून डब्यामध्ये दिसलं तर टाकलं. ओके. आणि मग त्यानंतर हा बघा हा वाटण आलं आणि लसणचं वाटण आहे. आला लसण आणि एक मिरची टाकलेली. कोथिंबीर संपली आहे. ओके. तुम्ही आणणार नंतर जाऊन ना. हा लास्टला शेवटला टाकूया आपण. आता थोडस हे करून घेणार आहे मी. शिजून घेणार आहे. ते तुम्हाला म्हणजे त्याचा कलर चेंज झाला ना की लगेच सुगंधावरती पण कळते ना. हो. 2 कांदे घेतले मी चॉप करून आणि चांगल्या प्रकारे परतून घ्यायचं आहे आता आपल्याला. शिजूनच घ्यायचा कांदा. ओके शिजून घ्यायचं आहे. आणि बघा त्यानंतर चिकन ऍड करते. आपण या रेसिपीसाठी ना 150 रुपयाचं चिकन आणलेलं आहे. चिकन नाही मी खाईन. टेन्शन नको घेऊ. चिंता नको करू. खाएंगे हम. 1 महीने के बाद चिकन खाएंगे. माझ्या हातात तसं तुम्ही खात होते ना. हा. अच्छा चिकन करी बनवलीच नाही ना 1 महिना. कुठे बनवलीस. एकदा पण नाही फ्राय बनवून दिला. सानूला किती आवडते माहिती आहे ना चिकन. सानूला, तुला, मला सर्वांना. तुम्हाला पहिलं नव्हतं आवडत चिकन ना. आवडते. पण ते लग्न आपण जेव्हा केलं बघ तेव्हा नवीन तू चिकन बनवायचीस. नेहमी तेच बोलतात. मग ते विषय येते मग बोलणारच ना. थोडा स्पायसी आठवणी येते. काय हे ना आवडत मग. हे पण आवडते पण तू तसा चिकन नंतर कधी बनलाच नाही तुझी. एकदम चांगल्या प्रकारे मिक्स झाल्यावरती स्नेहाने झाकण दिलेलं आहे. हा झाकण आपल्याला 4 ते 5 मिनिटं ठेवायचं आहे. बरोबर माहिती पडलं जेव्हा. बस क्या तेरे साथ रह के सब पता चलता है हमें. खाली खाना बनाना नहीं आता है. खाना बनाना नाही आता. पण मी जेव्हा आजारी म्हणजे पाहायला लागले तेव्हा तुम्ही बनवायचे ना. बनवायचं. मस्त बनवायचं. सांग तुला आवडायचा तुमच्या हातात. काय आवडायचं तुला जास्त. कोळंबी. आता इथे स्नेहा रेसिपीसाठी टोमॅटो चॉप करून घेते. मी करू का. नाही झालं. झटपट पटापट
एकदम इझी. स्नेहाचा स्पीड वाढलेला आहे. हे बघा आता झाकण काढलेलं आहे. मिक्स करायला लागेल. मिक्स करून घेते सर्वात पहिले. असं बनवलं ना की चिकन लवकर शिजतं. लवकर शिजते ना. ते म्हणजे कांदा आणि लसूण मध्ये चिकनला थोडा फ्राय केला ना. ही रेसिपी नक्की ट्राय करा बघा, तुम्हाला एवढे आवडेल ना. नंतर रिझल्ट बघा या रेसिपीचा. हे बघा त्यानंतर चवीनुसार मीठ ऍड केलेलं आहे आणि मग त्यानंतर टोमॅटो ऍड केलेला आहे. तर आता मी टाकणार आहे स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला. 1.5 चम्मच बस होते आम्हाला, जेवढा आपण मीडियम स्पायसी खातोय म्हणून. ओके. जर जास्त स्पायसी असेल तर 2 चम्मच तुम्ही ऍड करू शकता. हो बरोबर. आणि जर स्नेहा लजीज मसाला तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला पाहिजे धना पावडर, जिरा पावडर, गरम मसाला पावडर. खूप लोक चिकन मसाला सुद्धा ऍड करतात, तेव्हा तुम्हाला हे सगळं टेस्ट निघून येणार. आणि कलर साठी तुम्हाला काश्मीरी मिरची सुद्धा ऍड करावी लागेल. जर स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला असेल तर तुम्हाला ह्या कोणत्याही मसाल्याची गरज नाही. फक्त स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला आणि हळद ती आता ऍड करते स्नेहा. आणि हा जर मसाला हवा असेल तुम्हाला तर स्क्रीनवरती आमचा व्हॉट्सअप नंबर आहे, तुम्ही घरी बसून स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला आमच्याकडनं ऑर्डर करू शकताय. उद्या नवीन मसाला तयार होणार आहे. उद्या आहे बुधवार आणि ही व्हिडिओ तुम्ही बुधवारीच बघणार. आणि हा आपण ना मसाल्यावरती ऑफर पण लावले. आता 31 डिसेंबर पर्यंतच आहे, म्हणजे तुमच्या जवळ आता 5 ते 6 दिवस आहेत ऑफरचा लाभ घेण्यासाठी. हा ऑफर ही आहे. जर तुम्ही आमच्याकडनं 2 किलो मसाले ऑर्डर केले तर तुम्हाला 300 रुपयाचे कोलंबी पापड फ्री मिळतील. ते पण कोलंबी पापड, असे तसे पापड नाही, कोलंबी पापड तुम्हाला फ्री मिळतील. आणखी काय तुमच्यासाठी जर तुम्ही ट्राय केला नसेल तर तुम्ही ऑर्डर करू शकता. हा किंवा केला असेल, आपला मसाला घेतला असेल तर तुम्ही 100%. आताच बरेच जणांचे 4-5 ऑर्डर आले 2-2 किलो मसाल्याचे. किती ऑर्डर आले? 2 किलोचे ना. हा. आणि ही ऑफर आम्ही का ठेवलेली आहे माहिती आहे का? कारण खूप म्हणजे जवळजवळ 1-1.5 वर्ष झालं असेल का तुम्ही तुमच्या मसाल्यावरती ऑफर ठेवा म्हणजे काहीतरी पैसे कमी करा. तर आम्ही खूप वेळेला तुम्हाला व्हिडिओ मध्ये सांगितलेलं आहे आपले मसाले आहेत ना एकदम हाय क्वालिटीचे. A1 क्वालिटी तुम्ही बोलू शकता. आपण 3 नंबरच्या क्वालिटी मधून 2nd नंबर वाला घेतो. 2 नंबर वाला. फर्स्ट एकदम हायर क्वालिटी आहे, दुसरा वाला हाय क्वालिटी आहे, तिसरा एकदम लो असतो. आणि त्याच्यामुळे आम्ही किती वेळा तरी व्हिडिओ मध्ये सांगायचो का आपण मसाल्यावरती पैसे कमी नाही करू शकत ऑफर मध्ये. जर तुम्हाला घ्यायचं असेल तर घ्या. पण यावेळेस आम्ही मस्त विचार केला आणि तुमच्यासाठी जवळजवळ आता 3 महिने झाले असतील ही ऑफर, 3-4 महिने झाले असतील ही ऑफर लावली का तुम्ही आमच्याकडनं 2 kg मसाला ऑर्डर करताय तर तुम्हाला भेटणार 300 रुपयाचे कोलंबी पापड फ्री. विचार करा. आणि तेच जर तुम्ही फक्त 300 रुपयाचे कोलंबी पापड जर आमच्याकडनं ऑर्डर करताय ना ते तुम्हाला 300 रुपये तर पे करायला लागेल, त्याच्यावरती तुम्हाला 60 रुपये डिलिव्हरी चार्ज पण पे करायला लागेल, म्हणजे 360 रुपये. जर तुम्ही 2 किलो मसाला घेतले तर तुमचे 360 रुपये वाचतील. तर ही ऑफर आहे. आणि ही ऑफर आता फक्त 31 डिसेंबर पर्यंतच आहे. त्याच्यानंतर तुम्हाला कोलंबी पापड मिळणार नाही. मिळतील पण तुम्हाला त्यासाठी चार्जेस पे करावे लागतील. हा फ्री मध्ये नाही भेटणार. तर बघा स्नेहाने आता झाकण ठेवला होता आणि 2 मिनिटांमध्ये 5 मिनिटानंतर आपण पाणी ऍड करू. ओके. तर बघा इथे चिकन बनते आणि एक साइडला भात पण ठेवते, म्हणजे डायरेक्टली गरम गरम खायला. काय पाहिजे बाबू? काय? स्टेप अप, गुड गर्ल, स्टेप अप, गुड गर्ल, स्टेप अप. ये व्हेरी गुड, व्हेरी गुड. लिचूचा कलर बघा आता कसं झालं. तिला गुड गर्ल बोलायला खूप खुश होते ना. लिचू 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 लिचू. भूक लागली, पाणी पाहिजे. पाणी 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 पाहिजे होतं. आणि इतकी आहे ना की तिला असं ग्लास मध्येच पाणी पिणार. तिला किती तिच्या इथे द्या पिंजऱ्यामध्ये ना. खूप हुशार झाली ती मुलगी. आणि हे बघा आता स्नेहाने झाकण काढलंय. वा 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 वा, एकदम अप्रतिम असा कलर बघा. इथे बघा मास सुटत चाललाय, म्हणजे आता आपल्याला चिकन शिजत चाललंय. पण मी थोड्या टाइमात पाणी ऍड करणार अजून. ओके. जेवढं आपण हे करणार ना, काय बोलतो त्याला, भुनणार वाफेवरती आपण जेवढा शिजवणार तेवढं टेस्टी बनते. ओके. लिचू काय तुला माझ्याजवळ यायचं आहे. आली बघा परत लिचू बेबी. तर 1 ग्लास पाणी ऍड करते मी चिकन मध्ये. ओके. किती सुंदर असा सुगंध आलेला आहे. एकच नंबर सुगंध, पण एवढा भारी आणि भन्नाट सुटलाय ना, काय सांगू तुम्हाला. मी शब्दात नाही सांगू शकत. 5 ते 7 मिनिटात आपली चिकनची रेसिपी रेडी होणार. ओके.
आता स्नेहाने झाकण दिलंय. तर फायनली आता आम्ही जेवायला घेतो. बघा किती सुंदर असं चिकन झालंय आणि सुगंध बाबा बा एक नंबर. यम्मी आणि टेस्टी असतं ना. नेहमी तुम्हाला करेक्ट करते ना, हा. असं नसते तर तसं असते. वाव एकदम ए लजीज लिचू झालंय. थांब बाबू ए थांब. लिचू लिचूला हे कर ना तिला सांगू, घे सांगू, नाहीतर ती हे करेल. तिला खायलाच पाहिजे. खूप टेस्टी झालंय ना. हो खायला का सांग तुम्ही. सुंदर बोललो म्हणून असली सांगू. तर चला या सर्वांनी जेवायला. भात पण बनवलंय, नंतर घेणार भात. ए घे लिचू. सुगंध खूप भारी आलाय. मस्त आहे सांगू. मम्माच्या हातचं चिकन कसं लागतं एक तुला आता सांग? नंबर. आणि 1 महिना झाला असेल ना या जेवायला. एवढं सुंदर झालंय ना. चिकन विंग बघा एकदम परफेक्ट मसाले वगैरे लागलेले. एकदम लजीज. एकदम टेस्टी झालं सांग ना. हो. तर चला आता आम्ही जेवून घेतो आणि जेवून झाल्यावरती बोलूया. तर आता ना रात्रीचे 11:15 वाजलेत. लिचूने हाक मारली. सर्व आता मसाले आम्ही भरतोय. इथे स्नेहा मसाले सर्व गरम करते. हे बघा सर्व मसाले इथे. लिचू तेवढा टाइम गप बसली होती ना. हा आणि इकडे गरम करते. सर्व मसाले भाजून घेते. आता किती टाइम जाईल अजून? अर्धा पाऊण तास जाईल. अर्धा पाऊण तास. माझं पण थोडंसं काम आहे, त्याला पण मला करेक्ट अर्धा पाऊण तास जाईल. तर फायनली तुम्ही बघू शकताय सर्व मसाले सर्व बॅगमध्ये भरून घेतलेले आहेत बघा. आणि स्नेहानेच लिचूसाठी फॉर्म्युला तयार केलाय. हे बघा. ती आज फॉर्म्युला नव्हता पिला ना. हा सानू झोपले आज, लवकर झोपली ती. लिचू बघ कशी फॉर्म्युला पिते. बघते आता बघा लिचू. आणि सर्व मसाला बघा मस्तपैकी गोणीमध्ये पॅक करून घेतलेला आहे. आणि स्नेहाने बघा एकदम चकाचक लादी साफ केलेली आहे. हा किचन साफ केलाय. आता फक्त फ्रेश व्हायचं आणि झोपायचंय बस. आणि रात्रीचा टाइम बघा करेक्ट 1 वाजलेला आहे. आणि पाणी ठेवलं ना मला अंघोळीला. तर आता मी पण आता अंघोळ करून घेतो मस्त. आणि आता आपण या ब्लॉगला एंड करूया. तर आजचा हा पूर्ण ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय.